या प्रसंगाने महाराज विलक्षण संतापले. आम्हाला भरोसा दिला म्हणून आम्ही या दरबारात आलो. या दरबाराची ही रीत आहे. तुम्ही काय तुमची माणसं आमच्याशी असं वागताना फार विचार करायला हवा त्या तुमच्या बादशाने. राजाजी ना गैरसमज होतोय, पण दरबारात चला, बादशांना भेटा. ते आपल्याला किल्ल्यात द्यायला तयार आहे. तुमची किल्लत आम्हाला नकोय. हे सर्वकाळ परत पाठवा. तुमच्या बादशाची मनसा आम्हाला नको म्हणून सांगा द्यावं. त्यांची चाकरी आम्हाला मंजूर नाही. असा पण सध्यापेक्षा मरण बघतो. तुमचं मरण जवळच आहे. आम्हाला मारून टाका, नाहीतर आम्हीच आमचा जीव घेतो. आम्हाला काही करायचं असेल तर तसं करा. आम्हाला मारायचं असेल तर मारा. आमचं डुकर उडवायचं असेल तरी चालेल, पण या बादशाच्या समोर आम्ही येणार नाही. राजाजी शांत व्हा. हा सर्वभाव मानाचा आहे, त्याचा स्वीकार करा. बादशानेच तसं बनवलंय. सांगितलं नाही हा जसवंत सिंग त्याच्या मागे उभा करता काय? तुमच्या बादशाला सांगा, हा जसवंत सिंग लढाई पार टाकून पळाला होता. त्याच्या मागे आम्ही आमच्या बाणासमोर तुमच्या किल्ल्यात देखील काय घेतलं? मारणाला तरी चालेल. या तुमच्या बादशाच्या समोर आम्ही येणार नाही. त्याची चाकरी आम्ही करणार नाही. सांगण्यात आला त्याला शिवराजे. राजाजी राम सिंह, लगता है सेवा को हमारे आगरा की फिजा रास नहीं आई. समझाओ उसे, किल्लत पहनाओ. जब उसकी तबीयत ठीक हो जाए उसे दरबार में हाजिर करो. दिवसभराच्या ठिकाणांमुळे शिवाजीराजांना खूप त्रास झाला, पण संध्याकाळी ते शांत झाले आणि कुंवर रामसिंगला त्याने निरोप पाठवला. उदय शंभूराचे त्यांच्या बरोबर ते बादशाहाची चाकरी काय शंभूराचे जाऊ ना. आम्ही सुद्धा 2-3 दिवसांनी बरं वाटलं की दरबारात हा प्रसंग झाला, मात्र शिवाजीराजांच्या विरोधी जे मुघल सरदार होते त्यांनी बादशहाचे कान भरायला सुरुवात केली. यात त्याची